नमस्कार। आज 1 जुलै 2024 वार आहे सोमवार। लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्या: कायद्याची नवी भाषा, ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे आजपासून हद्दपार, कालावधीचे बंधन, तंत्रज्ञानाचा विपुल वापर नवीन कायद्यांनुसार करण्यात येणार आहे। तर पहा, आजपासून व 1 जून 12 वाजतापासून आपल्याकडे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे नवीन कायदे लागू झालेले आहेत। याच्या पूर्वीचे जे 1860 मधील जे IPC इंडियन पिनल कोड ज्याला आपण म्हणतो, जे की ब्रिटिशकालीन कायदे होते, ते आता हद्दपार करण्यात आलेले आहेत। त्यानंतर पहा, जे नवीन कायदे आहेत, नवीन कायदे तयार करत असताना आपल्या भारतीय संसदेमधून 140 खासदार निलंबित करण्यात आलेले होते। ओके, त्यानिमित्ताने विरोधक थोडेसे आक्रमक झालेले होते। मग पहा, बार काउन्सिल ऑफ इंडियाने अगदी वकिलांच्या फौजेंना किंवा वकिलांना तशा पद्धतीने तार्किक कारणांसह विरोध नोंदवण्यासाठी सांगितलेला आहे। म्हणजे पहा, जेणेकरून काय होईल, पहा अगदीच जे आता अगदी तुम्ही जर पाहिलात ना द हिंदूचा, तर द हिंदूमध्ये वकील संघटनांनी वगैरे निदर्शने चालू केलेली आहेत किंवा विरोधकांनी तशा पद्धतीने निदर्शने आजपासून चालू केलेली आहेत। कशासाठी? तर अगदीच पहा, तर हे जे कायदे लागू झालेले आहेत, नवीन कायदेचे 3 कायदे लागू झाले, तर त्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी वगैरे आहे, तसं त्यांचा आरोप आहे। मग बार काउन्सिल ऑफ इंडियाचं काय म्हणणं आहे, पहा की अगदीच जर तुम्हाला यामध्ये जर काही तार्किक गोंधळ वगैरे वाटत असेल ना, तर प्लीज आम्हाला तुम्ही तशा पद्धतीने सजेशन अगदी तार्किक कारणांसह तुम्ही स्पष्ट करा, आम्ही त्यावरती विचार करू, असं बार काउन्सिल ऑफ इंडियाने केंद्र सरकारसोबत मिळून हातमिळवणी करून तशा पद्धतीने नोटीस जारी केलेली आहे। ओके, व पहा अगदी आपल्याला याच्यातून काय शिकता येईल, तर अगदी पहा, कोणतीही गोष्ट जर आपल्याला ऐतिहासिक करायची असेल ना, तर डायरेक्टली एका अटेम्प्टमध्ये सर्व काही चांगलं होऊ शकत नाही। पहा, त्यामध्ये अगदीच थोड्याशा डिस्क्रिपन्सी वगैरे आपल्याला आढळून येतात व त्यामध्ये बदल करणं हे आपलं कर्तव्य असतं, किंवा म्हणजे ते आपण बदल करू शकतो। अगदी आपल्या भारतीय संविधानाचं तसंच झालेलं आहे। पहा, आपण 1950 मध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी चालू केली व लगेच आपल्याला काय करावं लागलं, पहिली घटनादुरुस्ती वगैरे करून आणावी लागली। अगदी त्याच धर्तीवर अगदी जे 3 नवीन कायदे वगैरे आलेले आहेत, त्यानुसार पण आपण त्यामध्ये चेंजेस करणं, काळाची गरज असल्यानंतर आपण ते चेंजेस करूयात, असं बार काउन्सिल ऑफ इंडियाचं म्हणणं आहे व ती चांगली न्यूज आहे। त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच महिला अधिकाऱ्याला संधी, सुजाता सौनिक मुख्य सचिव। पहा, कंबाईन परीक्षेला किंवा अगदीच ज्या सरळ सेवा वन डे एक्झाम आहेत, त्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की सुजाता सौनिक कोण आहेत, किंवा महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव कोण आहेत, तर नाव आहे त्यांचं सुजाता सौनिक। ओके, प्लीज हे गोष्ट लक्षात ठेवा, सुजाता सौनिक यांचं नाव प्लीज लक्षात ठेवा, डायरेक्टली फॅक्ट आहे व परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। ओके, त्यानंतर संसदेत आजही गोंधळाची शक्यता व गोंधळ झालेलाच आहे। जे विरोधक आहेत त्यांनी वॉकआउट केलेलं आहे संसदेमधून, ठीक आहे। त्यानंतर पुढे चला, T20चं जे विश्वचषकचं जे विजय झालं आपलं, तर त्या संदर्भात बातम्या आलेल्या आहेत। शक्य झालं तर तुम्ही नक्कीच वाचून घेऊ शकता, किंवा यामधून तुम्ही काय शिकलात ते अगदीच सर्वजण जाणूनच आहात, त्यामुळे मी याबद्दल जास्त डीपली वगैरे जात नाही आहे आता सध्याला। ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात। हां, पण पहा, कालच्या जे विश्वचषकची जी स्पर्धा होती, त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच वगैरे जे अवॉर्ड्स मिळालेले आहेत ना, ते कालच्या लोकमतमध्ये चांगल्या पद्धतीने आलेले आहेत। तर प्लीज सर्वजण ते थोडंसं, म्हणजे जे कंबाईनची तयारी करत आहेत, जिथे स्पोर्ट्स न्यूजला वगैरे जास्त वेटेज आहे ना, ते विद्यार्थ्यांनी थोडंसं ते कात्रण एकदा प्लीज पाहून घ्या, लोकमतमध्ये ते चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। ओके, प्लीज लोकमत कालचा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे, म्हणजे फ्रंट पेज तेवढं पाहून घ्या तुम्ही। ओके, डन। त्यानंतर आपण पुढे जाऊयात। येथे पहा, आपल्यासाठी काही न्यूज गरजेची दिसत नाही आहे, त्यामुळे मी सर्व काही स्किप करत पुढे चाललेलो आहे। त्यानंतर AI बद्दल आलेला आहे, आज सोमवार असल्यानिमित्ताने हा लेख आलेला आहे, पण मी स्किप करतोय। त्यानंतर आहे संविधान भान। आता पहा, मागच्या आठवड्यामध्ये आपण काय केलेलं होतं, तर भारतीय संविधानामधील पार्ट 3 म्हणजेच आर्टिकल किती ते किती, आर्टिकल 12 ते 35 आपण चर्चा केलेली होती व 35वा कलम अगदी आपण चांगल्या पद्धतीने वगैरे तयारी केलेलीच होती। मग आज आपण काय करत आहोत, 36 ते 51। ओके, म्हणजे आजपासून आपण पार्ट कितवं असेल, मग आता याच्या नेक्स्ट पार्ट 4ला हात घालत आहोत व आजच्या न्यूजपेपरमध्ये आपल्याकडे आर्टिकल 36 व 37 हे 2 आर्टिकल आज आलेले आहेत। ओके, त्यानंतर पार्ट 4मध्ये आर्टिकल किती ते किती आहेत बरं, तर आर्टिकल 36 to 51 हे एवढे आर्टिकल आपल्याला पार्ट 4मध्ये सापडतात। ओके, आता एक एक आपण त्याबद्दल चर्चा करूयात। तर पहा, 1995-96 मधील एक प्रसंग आहे। वेस्ट बेंगॉलमध्ये एक कामगार होते, त्यांचं नाव हकीम शेख, हे धावत्या रेल्वे गाडीतून खाली कोसळले व धावत्या रेल्वे गाडीतून खाली कोसळल्यानंतर पहा, अगदीच त्यांच्या मेंदूला वगैरे मार लागला व अपघात झाला, त्यामुळे मेंदूला मार लागला, बरोबर आहे। मग मेंदूला मार लागल्यानंतर अपघातस्थळी जे हॉस्पिटल वगैरे आहेत ना, ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये वगैरे गेले, पण तिथे त्यांना एक्सेप्ट करून वगैरे घेतलं गेलं नाही।
का तर अगदीच त्यांच्याजवळ पैशाची तर कमतरता आहे, पण त्यांनी काय म्हटले की आमच्याजवळ तेवढ्या सोयीसुविधा वगैरे नाही आहेत, या कारणाने त्यांनी काय केले, त्यांना ॲडमिशन दिलं नाही किंवा त्यांच्यावरती उपचार त्यांनी केलेलं नाही, म्हणजे जे हॉस्पिटल होते ना त्यांनी उपचार त्यांच्यावरती केलं नाही. मग शेवटी त्यांना कलकत्ता हॉस्पिटलमध्ये वगैरे त्यांना कलकत्त्याच्या एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, तिथे त्यांच्यावरती उपचार झाला व त्यांना तब्बल किती हजार रुपये, 17,000 रुपये त्या काळामध्ये खर्च आला व अशा पद्धतीने ते बरे वगैरे झाले. मग ते झाल्यानंतर त्यांनी पहा सुप्रीम कोर्टामध्ये केस केली. ओके, मग सुप्रीम कोर्टामध्ये केस केल्यानंतर पहा अगदी सुप्रीम कोर्टाने याची चांगल्या पद्धतीने दखल घेतली व सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वीचा निर्णय 1989 मध्ये पण अशाच पद्धतीची एक केस झाली होती, त्या केसचा हवाला देत सुप्रीम कोर्टाने काय निकाल लावला ते आपण पाहूयात. तर पहा 1989 मधील पंडित परमानंद कंटारा विरुद्ध भारत सरकार या खटल्यातही सर्वोच्च न्यायालयाने जखमींचा तत्काळ उपचार करण्याचा अधिकार मान्य केला होता, पण हकीम शेख प्रकरणामध्ये आर्टिकल 21 अंतर्गत आर्टिकल 21 अंतर्गत जो जगण्याचा अधिकार आहे त्यामध्येच हा तात्काळ वैद्यकीय सेवा मिळण्याचा अधिकार अंतर्भूत आहे असा सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिला. म्हणजे पहा आर्टिकल 21 आपण कधी भरपूर दिवस अगोदर म्हणजे अगदीच मे महिन्याच्या शेवटी आपण आर्टिकल 21 डिस्कस केलं होतं. पहा त्याचं रिलिव्हन्स आज देखील आपल्याला इथं दिसत आहे. ओके, म्हणजेच काय वैद्यकीय सेवा तुम्हाला डायरेक्टली लवकरात लवकर मिळावी हा अधिकार तुम्हाला कोणतं कलम देतं भारतीय संविधानातील, तर आर्टिकल 21 आहे. ओके, त्यानंतर पहा अगदीच त्याचनुसार पहा या केसनुसार हकीम यांना 25,000 रुपयाची नुकसान भरपाई म्हणून सर्वोच्च न्यायालयाने देऊ केली. त्यासोबतच तात्काळ वैद्यकीय सेवा हा मूलभूत हक्क असल्याचे न्यायालयाने मान्य केलेच, पण त्याच वेळी राज्य संस्था ही कल्याणकारी स्वरूपाची असून या संवैधानिक जबाबदारीपासून कोणालाही पळ काढता येणार नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयाने तिथं सांगितलं. म्हणजे पहा उपचार करणं बंधनकारक आहे किंवा किंवा जी राज्य संस्था आहे. ओके, राज्य संस्था म्हणजेच कोण, तर अगदी आपलं स्टेट. ओके, तर स्टेटला ना किंवा सरकारला एखाद्याच्या उपचारापासून त्याला दुसरीकडे हात वगैरे हे करता येत नाही, हात झडकता येत नाहीत. त्यामुळेच पहा आपल्याकडे काय गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत, एखाद्या वेळेस पहा प्रायव्हेट हॉस्पिटल काय करतील तर एखाद्या रुग्णालयावरती उपचार करणार नाहीत, पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार करणं बंधनकारक आहे. व एखादी वेळेस जर तालुक्याच्या लेवलवरती किंवा प्राथमिक जे आपले ग्रामीण रुग्णालय वगैरे असतात तिथे जर तशा पद्धतीने सुविधा उपलब्ध नसेल तर ॲम्ब्युलन्सने जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे त्यांना उपचारासाठी न्यावं लागतं. म्हणजेच काय तर राज्य सरकारला किंवा राज्याला उपचार करण्यापासून बाहेर पळ काढता येत नाही, हेच सुप्रीम कोर्टाने हकीम यांच्या केसमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर राज्याला मार्गदर्शन करणारा संविधानातील 4था भाग हा संविधानाचा विवेक आहे, त्यातून राज्यसंस्थेचे वर्तन कसे वासावे याची दिशा सांगितली आहे. व अगदीच पहा यामध्ये आर्टिकल 36 ते अगदीच 51 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर की स्टेटने काय काय करावे व कशा पद्धतीने करावे, म्हणजे संविधानाचा विवेक याला अशा पद्धतीने म्हटले गेलेलं आहे. कारण काय करायचं आहे किंवा एखादी सरकार सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने कायदे करायचे हे कोण सांगतं आपल्याला, तर आर्टिकल 36 to 51 हे पार्ट 4 म्हणजेच काय याला आपण डायरेक्टली म्हणतो DPSP, म्हणजेच काय राज्याची नीतिनिर्देशक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. डन, आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. त्यानंतर पुढे या लाला राम विरुद्ध भारतीय संघ 2015 या खटल्यामध्ये देखील कल्याणकारी राज्यसंस्थेच्या स्वरूपाला अधोरेखित केलेलं आहे. कोण, सुप्रीम कोर्टाने. व बहुसंख्य लोकांना सर्वाधिक आनंद मिळेल व सर्वांचा फायदा होईल अशी राज्यव्यवस्था म्हणजेच कल्याणकारी राज्यसंस्था आहे असे निकालपत्रात सुप्रीम कोर्टाने म्हटलेले आहे. व ही जी परिभाषा आहे ही पूर्वी कोणी दिलेली आहे तर जेरेमी बेंथम यांनी दिलेली आहे. व ही जी जेरेमी बेंथम यांची परिभाषा आहे ना ही कुठे वापरतो आपण, इथिक्समध्ये वापरतो. ओके, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा ही जी डेफिनेशन मी आत्ता सांगितलं तुम्हाला हे तुमच्या नोट्समध्ये असायला हवी. जेरेमी बेंथम यांची जी परिभाषा आहे ती परत एकदा सांगतो पहा, बहुसंख्य लोकांना सर्वाधिक आनंद मिळेल, सर्वांचा फायदा होईल अशी राज्यव्यवस्था म्हणजेच काय कल्याणकारी राज्यसंस्था होय. ओके, तर हे एक तुम्ही डेफिनेशन जी आहे ती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर 12व्या अनुच्छेदाप्रमाणे राज्यसंस्था म्हणजे काय हे अनुच्छेद 36 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. ओके, आता पहा 12 ते 35 आर्टिकल 12 ते 35 इथे काय देण्यात आलेलं आहे, फंडामेंटल राईट बद्दल चर्चा आहे. व आर्टिकल 36 to 51 आता पहा या दोघांमधलं ना पहिलं कलम काय आहे, इकडलं 12 व इकडलं 36 हे दोघांमध्ये पण राज्य म्हणजे कोण याची व्याख्या देण्यात आलेली आहे. ओके, आर्टिकल 12 शिकलात तर आर्टिकल 36 तुम्हाला येतच, त्याबद्दल काही शंका नाही. त्यानंतर आर्टिकल 37 काय आहे पहा, तर 37वा अनुच्छेद आहे तो 4थ्या विभागातील तरतुदी लागू करण्याबाबतचा. या अनुच्छेदात म्हटले आहे की या विभागातील तरतुदी या न्यायालयाच्या मार्फत अंमलबजावणी करता येतील अशा नसतील, मात्र शासनाच्या व्यवहारासाठी ही मूलभूत तत्वे असतील. म्हणजेच काय तर
12 ते 35 मधील जी मूलभूत हक्क आहेत ना, त्यांचा जर उल्लंघन जर झालं तर आपण सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्टमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण जे 36 ते 51 मधील जे DPSPs आहेत, जी कलमे आहेत, त्याबद्दल आपल्याला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये जाता येत नाही. हेच आपल्याला आर्टिकल 37 तिथं ठणकावून सांगत असतं. ओके, आय होप तुम्हाला आर्टिकल 37 पण आता योग्यरित्या समजलेलं आहे. त्यानंतर पुढे या, राज्यसंस्थेचे हे कर्तव्य आहे, हे बंधनकारक नसले तरी हे कर्तव्य आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. यापुढील 38व्या अनुच्छेदामध्ये लोककल्याणासाठी समाज व्यवस्था स्थापित करण्याचे तत्व देखील सांगितलेले आहे. व कलम 38 काय सांगतं, लोककल्याण किंवा कल्याणकारी राज्याची स्थापना करण्यासाठी एक तत्व सांगितलेलं आहे, ते म्हणजेच काय, कलम 38. अशा पद्धतीने आपण आज किती 36, 37 व 38 असे 3 कलम आज आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. शेअर बाजारबद्दल आहे, स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे शोधित विठ्ठला जाऊ. आता पहा, नुकतंच राज्य सरकारचं बजेट मांडण्यात आलं व अगदीच आपण बजेटबद्दल व्हिडिओ वगैरे बनवलं नाही, पण त्यामधील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी लवकरच एक व्हिडिओ बनवून वगैरे सांगणार आहे. त्यानंतर एक छोटीशी ॲडव्हर्टाईज, आपलं जे 9th क्लास इकॉनॉमिक्सचं जे पुस्तक आहे त्याबद्दलचे व्हिडिओज मी आज रात्रीपासून वगैरे परत एकदा त्याला टाकणार आहे. तर प्लीज फर्स्ट चॅप्टरचा व्हिडिओ आलेला आहे, त्याबद्दलचे जे सजेशन आहेत ती प्लीज मला सांगा. व व्हिडिओ आवडला तर म्हणजे तशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये जर अगदी चांगला असेल तर चांगलं मला म्हणू शकता, किंवा जर सजेशन असतील तर प्लीज मला तशा पद्धतीने सजेशन तुम्ही द्या. ओके, त्यानंतर आता परत एकदा आपला काय न्यूजपेपर ॲनालिसिसला सुरुवात करूयात. तर पहा, जे नुकतंच बजेट मांडण्यात आलं महाराष्ट्र शासनामार्फत, त्यामध्ये आपण पाहू शकतो की खूप फिजल डेफिसिट वगैरे वाढेल अशा पद्धतीने तरतुदी वगैरे तिथं देण्यात आलेल्या आहेत. ओके, मग पहा, महाराष्ट्राची झपाट्याने होणारी घसरण रोखणे अत्यावश्यक, याची जाणीव महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना असल्याचे ताज्या अर्थसंकल्पातून दिसत नाही, असं लेखक काय म्हणत आहेत पहा. कारण अगदी महिलांना 1,500 रुपये हे काय लाडकी बहीण योजना अशा पद्धतीने त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर देवदर्शन, ओके, किंवा तीर्थक्षेत्र दर्शन अशा पद्धतीने एक योजना आलेली आहे, म्हणजे डायरेक्टली जर पाहिलं तर. आणि 3 सिलेंडर फ्री व त्यासोबतच शेतकऱ्यांना जे वीज बिल आहे ती मोफत दरात वगैरे देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने मोठ्या ज्या योजना होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, बरोबर. मग पहा, एकेकाळी ना महाराष्ट्र सरकार काय करायचं तर ट्रेंड सेटर महाराष्ट्र राज्य होतं पूर्वी. ओके, पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात ना लाडकी बहीण योजना कोणाची आहे, मध्य प्रदेशची आहे, व ती योजना आपण महाराष्ट्र सरकारने उचललेली आहे असं आपल्याला डायरेक्टली म्हणता येईल. म्हणजे पहा, 1970च्या काळामध्ये आपण काय केलं होतं, अगदीच मनरेगा ही स्कीम पहिल्यांदा महाराष्ट्राने राबवली होती. मग त्याचं देश पातळीवर त्या स्कीमला वगैरे अगदी भरभरून प्रेम वगैरे मिळालं किंवा त्याला अंमलबजावणी पुन्हा देशभरात झालेली आहे. ओके, म्हणजे ट्रेंड सेटर पूर्वी कोण होतं, महाराष्ट्र होतं. पण आज घडीला ट्रेंड सेटर आपण राहिलेले आहोत का, बिलकुल नाही. हे आपल्याला या योजनेच्या किंवा या बजेटमधून आपल्याला डायरेक्टली लक्षात येतं. डन, हा एक मुद्दा इथं लेखकांचा म्हणण्याचा पॉईंट आहे. त्यानंतर पुढे चला, बजेटमध्ये दुसरे काय 3 सिलेंडरबद्दलचं आहे. ओके, हे पण दुसऱ्या राज्यांनी वगैरे चालवलेली स्कीम, ज्याला आपण काय केलेलं, कॉपी केलेलं आहे अगदी. त्यानंतर तीर्थक्षेत्र दर्शन, हे जर पाहिलं तुम्ही तर अमित शहा यांनी मध्य प्रदेशमध्ये याची घोषणा केलेली होती जेव्हा मध्य प्रदेशमध्ये इलेक्शन होतं. ओके, म्हणजे हे ना आपल्याला डायरेक्टली काय दिसत आहे तर इलेक्शन समोर ठेवून बनवण्यात आलेला अर्थसंकल्प आहे असं आपलं इथं डायरेक्टली दिसतं. ओके, मग आता अगदीच काही विद्यार्थी म्हणतील सर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, मग अशा पद्धतीने जर ठेवलं तर म्हणजे यामध्ये काय अडचण आहे, महिलांना काय 1,500 रुपये अशा पद्धतीने मिळत आहेत ती चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर सिलेंडर 3 मिळत आहेत, चांगलीच गोष्ट आहे. शेतकऱ्यांना वीज मिळत आहे ते पण चांगलंच आहे, किंवा अन्य काही जे सांगितलेलं आहे ते चांगलंच आहे. ओके, त्याबद्दल मी पण सहमत आहे. पण पहा, लॉंग टर्म जर तुम्ही याचा विचार केलात ना तर यामध्ये शिक्षणासाठी काही आहे का, तर बिलकुल नाही. किंवा आता ज्या बहिणीला आपल्याकडे 1,500 रुपये मिळणार आहेत तिच्या भावाला सरकारी नोकरी आज घडीला मिळत आहे का, तर बिलकुल नाही. असं काय म्हणत आहे आपण, तर आताच पहा, तुम्ही काल परवाचीच जर न्यूजपेपर पाहिला असाल तर TISS किंवा आजच्याच पण वृत्तपत्रामध्ये ते आलेलं आहे की TISSने काय केलेलं आहे, ते जे हे होतं 150चे प्राध्यापक होते त्यांना जे काढून टाकणार होते ते परिपत्रक त्यांनी मागे घेतलेलं आहे. म्हणजे पहा, अगदी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर जॉबला तुम्ही गेलात तर अगदी दुसऱ्या दिवशी काय होणार आहे आपल्याजवळ हे काहीच माहिती नसतं. म्हणजे अगदी TISSमध्ये झालेलं काय होतं पहा, 28 तारखेला त्यांना नोटीस मिळाली, जे प्राध्यापक आहेत तेथील त्यांना काय नोटीस मिळाली की तुम्हाला 30 तारखेपासून सेवानिवृत्त करण्यात येत आहे का, आमच्याजवळ फंड नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मग पहा, अगदी याच पद्धतीने आहे, आपला सरकारी नोकरी का हवी आहे आज घडीला जर पाहिलं तर जॉब सिक्युरिटी असते ना, जॉब सिक्युरिटी आपल्याकडे इथं नाही आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. ओके, मग हा एक मुद्दा आहे. व जरी आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब
पाहिलं पण ओके, किंवा जे बहिणीला 1,500 रुपये मिळणार आहेत त्याच्या भावाला अगदी आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यासाठी तो अगदी इच्छुक पण आहे. पण पहा प्रॉब्लेम काय आहे ना, तर आपल्या राज्य सरकारने या बजेटमध्ये कुठेच इन्व्हेस्टमेंट वगैरे केलेली आपल्याला दिसत नाही आहे. ओके, म्हणजेच काय, जिथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट केली, आता एखाद्या इंडस्ट्रीला आता किंवा इथं चीप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज इथं दिलेल्या आहे. हे पहा दक्षिण कोरिया वगैरे चीप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज वगैरे इथं देत आहेत, रोजचं लेख वगैरे येत आहेत. किंवा आपण काय करत आहोत, तैवानकडून आपण चीप मॅन्युफॅक्चर कसं करायचं हे शिकत पण आहोत. पण याची कंपनी महाराष्ट्रात लागत आहे का आज घडीला, तर बिलकुल नाही ना. मग पहा, जर एखादी इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये येत नसेल तर मग आपल्या इथील युवकांना काम कसं मिळणार आहे हाताला, तर बिलकुल मिळणारच नाही ना. मग सर्वजण काय सरकारी नोकरीवरच बसतील. मग हेच तर इथं समस्या आहे. लेखकांना पण तेच म्हणायचं आहे की बाबा तुम्ही तीर्थक्षेत्र दर्शन घ्या किंवा 1,500 रुपये बहिणीला द्या किंवा अन्य काही तुम्ही निर्णय घ्या, त्याबद्दल आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जे युवक आहेत त्यांना तरी आपल्याला शिक्षण देणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या हाताला काम देणं गरजेचंच आहे. त्यानंतर नेक्स्ट काय पहा, आत्ताच सध्याला नीट UG परीक्षा झाली. त्यानंतर अगदीच पहा नीटचाच प्रश्न नाही आहे, किंवा आता इथं तलाठी भरतीचा पण झालं. ओके, तलाठी भरतीमध्ये काहीतरी घोळ झालाच असेल ना. कारण पहा आत्ताच छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याला काय काय म्हणतो आपण, ज्यांनी तलाठी पेपर फोडण्याचा वगैरे प्रयत्न केलेला होता किंवा मे बी सक्सेसफुल पण झालेला असेल, त्याला अटक आत्ताच करण्यात आलेली आहे. म्हणजे मागच्या महिन्यातीलच ती न्यूज आहे, जूनमधील. ओके, तलाठी निकाल लागला वगैरे सर्व झालं तरी देखील पहा तलाठी परीक्षेमध्ये काहीतरी डिस्क्रिप्शन्सी तिथं झालेलीच असेल ना. मग पहा हे काय दर्शवत आहे आपल्याला, तर जे प्रशासन किंवा जे आपण तयारी करत आहोत त्यामध्ये इथं काय चांगल्या पद्धतीने म्हणजे योग्य प्रशासन वगैरे तिथं म्हणजे योग्य हे जे परीक्षा पद्धती वगैरे होती ती चांगल्या पद्धतीने वगैरे हाताळली गेलेली नाही आहे. हे आपलं इथं होतं. म्हणजे काय इथं ट्रान्सपरन्सी वगैरे नावाची चीज आपल्याला दिसत आहे का, तर बिलकुल नाही. मग यावरती पैसा वगैरे खर्च झाला का, बिलकुल नाही. किंवा पहा 1,000 रुपये आपल्याला काय आहे फीस आहे, मग याबद्दल पण आहे का, युवकांचे हे प्रश्न आहेत ना. पण बजेट या दिशेनुसार वगैरे जात आहे का आज घडीला, तर बिलकुल नाही. बजेट आपल्याकडे दुसऱ्याच लेवलला वगैरे घेऊन जाण्याचा इथं प्रयत्न करत आहे. व पहा याच्या पूर्वी पण मी म्हटलं, पहा महाराष्ट्र हा ट्रेंड सेटर होता, न की ट्रेंडमध्ये मिसळण्याचा हा महाराष्ट्र आपला कधीच नव्हता. त्यानंतर आता मी जे काही म्हणत आहे किंवा जे लेखक आहेत हे आपल्यासाठी काही गरजेचं म्हणजे याबद्दल तुम्ही सहमत असाल नसाल याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. पण पहा आपली जी आकडेवारी आहे ती तरी आपण मान्य करूयात. तर पहा कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांच्या तुलनेत मंदावलेला औद्योगिक विकास याचे कसलेही प्रतिबिंब या अर्थसंकल्पात नाही आहे. मी काय म्हटलं पहा, आत्ताच इन्व्हेस्टमेंट नाही आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये ना आपल्या पुढे कर्नाटक जात आहे, गुजरात जात आहे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू हे सर्व राज्य जात आहेत. पण आपण काय करत आहोत, इन्व्हेस्टमेंट किंवा जे इंडस्ट्रियल सेक्टर आहे त्यामध्ये आता आपण जात आहोत का पुढे, बिलकुल नाही. म्हणजेच काय पुरोगामी जे महाराष्ट्र होता तो आता थोडंसं खालावत चाललेला आहे की काय, असा प्रश्नचिन्ह इथं निर्माण होऊ शकतो. पहा आपल्या ज्या स्कीम आलेल्या आहेत ना त्याबद्दल आपला विरोध नाही आहे, पण इथे शिक्षणाबद्दल वगैरे गोष्टी असणं गरजेच्या होत्या ज्या की या संकल्पामध्ये देण्यात आलेल्या नाही आहेत. प्रॉब्लेम हा इथंच आहे. ओके, कारण पहा जे नीट असू द्या, JEE असू द्या किंवा MPSC असू द्या किंवा UPSC असू द्या, ह्या जर या परीक्षांची तयारी करत असताना विद्यार्थ्यांचा माइंडसेट म्हणजे खूप हे असतो. कारण आपण पण पहा त्या फेजमधून जात आहोत ना. ओके, मग त्यामध्ये जर ट्रान्सपरन्सी वगैरे जर नसेल तर ते मग किती अवघड आहे. ओके, मग यासाठीच पहा शिक्षणाची जी पद्धती आहे किंवा जी परीक्षा पद्धती आहे मग त्याला ट्रान्सपरन्सी बनवण्यासाठी तुम्ही काहीतरी बजेट अलोकेशन वगैरे केलंच असता किंवा ते ठीक आहे. म्हणजे परीक्षा पद्धतीवर आपण बोलू नये कारण आपलं टॉपिक म्हणून त्याबद्दल आपण बोलू नये. पण पहा आपण शिक्षणावरती तरी नक्कीच खर्च वगैरे केला असताना ते पण कसं म्हणतोय मी, पहा आज MPSC मध्ये आपण काय येत आहोत कारण आपलं व्यावसायिक शिक्षण झालं नाहीये ना. किमान पहा माझं जर MBBS जर असतं तर मी आज नक्कीच एक हॉस्पिटल वगैरे टाकलं असतं किंवा म्हणजे अगदीच गव्हर्नमेंटमध्ये मी नक्कीच तिथे सेवा वगैरे देऊ शकलो असतो. पण माझं काय झालेलं आहे, BA MA झालेलं आहे, बरोबर. मग पहा माझं जो ऑप्शन काय बोलतात, मी व्यवसाय वगैरे कुठला करू शकतो का, करूच शकत नाही. मग किमान सरकारने शैक्षणिक किंवा दूरदृष्टी ठेवून तरी हा अर्थसंकल्प जर बनवला असता तर जास्त विद्यार्थी कुठे अगदीच आपल्या स्पर्धा परीक्षेकडे किंवा ज्या सरकारी नोकरी आहेत तिकडे तरी जात नसते. ते काय करत असते, स्वतःचं व्यवसाय वगैरे ते नक्कीच शोधू शकले असते. किंवा पहा म्हणजे मी हे हॉलिडे घेण्याच्या पूर्वी रमेश बैस जे आपले राज्यपाल आहेत यांनी काय म्हटलेलं होतं पहा, म्हणजे बजेट आलं ना त्याच्या पूर्वीची न्यूज आहे ही. रमेश बैस यांनी काय म्हटलेलं होते, पुण्यामध्ये एक सभागृह होतं तिथं त्यांनी बोलत असताना त्यांनी म्हटले की आजकालचा जो युवा आहे किंवा आजचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय व्यावसायिक शिक्षण वगैरे त्याला जास्त प्राधान्य वगैरे दिलं पाहिजे किंवा
त्यांनी सरकारी नोकरीकडे किंवा सरकारी नोकरीच्या अपेक्षेवर न बसता त्यांनी काय स्वतःचा व्यवसायाकडे वगैरे जास्त जायला हवं होतं असं त्यांनी ते म्हणत होते. बरोबर आहे, ते मान्य करूयात. मग आजचं जे सरकार आहे ते राज्यपालांचं तरी किमान ऐकायला पाहिजे होतं ना. ओके, किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी आम्ही एवढे कॉलेज वगैरे बांधत आहोत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करत आहोत किंवा कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करत आहोत विद्यार्थ्यांसाठी वगैरे, तसं या बजेटमध्ये आपल्याला बिलकुल काही दिसलंच नाही. व असं असून देखील या योजनेला यांनी काय नाव दिलेलं आहे पहा, जनकल्याण योजना असं गोंडस नाव देखील देण्यात आलेलं आहे. मग यामुळेच लेखक म्हणत आहेत की शोधित विठ्ठला जाऊ आता. कारण पहा, अजित पवार यांनी बजेटमध्ये बोलत असताना शेरोशायरी वगैरे तशा पद्धतीने भरभरून त्यांनी म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी भरभरून शेरोशायरी वगैरे केली व शेवटी जाता जाता त्यांनी तुकारामांचा अभंग देखील म्हटला. व अगदी त्यालाच धरून लेखक पण म्हणत आहे तुकारामांचा अभंग की तुका म्हणे यांचा संग नव्हे मला शोधिता विठ्ठला जाऊ आता. म्हणजे अगदीच जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर यामध्ये शिक्षण त्यानंतर विद्यार्थी या दृष्टिकोनातून अगदी आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी घडवण्यासाठी अन्य काही तरतुदी वगैरे तर दिसत नाहीत. फक्त यांना बजेटमध्ये इलेक्शन या गोष्टींनाच पुढे ठेवून हा बजेट बनवण्यात आलेला आहे असं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. आता पहा, ही डायरेक्टली मी टीका केलेली आहे किंवा लेखकांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमचे काही पर्सनल व्ह्यूज वगैरे असतात ज्याबद्दल म्हणजे जर तुम्हाला ठेस अगदीच पोहोचली असेल तर क्षमस्व. आय होप तुम्हाला हे सर्व काही अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. त्यानंतर आपण नक्कीच पुढे जाऊयात. मूठ आवळली आणि वाळू निसटली हे स्किप करू शकता, म्हणजे सध्याच्या बजेट सेशनबद्दल बोलण्यात आलेलं आहे. त्यानंतर नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी कशी होणार याबद्दल हा लेख आलेला आहे व थोडंसं आपण याबद्दल विश्लेषण नक्की करूयात. तर पहा, ब्रिटिशांनी भारतात फौजदारी कायदे करीत 1860 मध्ये भारतीय दंड संहिता, तर 1861 मध्ये भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता आणि 1972 मध्ये पुरावा कायदा अंमलात आणला होता. मग ह्या तिन्ही कायद्यांना आता बंद करून काय करण्यात आलेलं आहे, 2023 मध्ये नवीन कायदे करण्यात आलेले आहेत. मग पहा, हे जे 3 नवीन कायदे आहेत त्याची अंमलबजावणी आजपासून चालू झाली वगैरे हे सर्व ठीक आहे, पण या कायद्यांची मुळात गरज का भासली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ना. मग ते पाहूया. आता पहा, तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांना न्यायाऐवजी शिक्षा देण्याकडे कल होता. म्हणजे पहा, ब्रिटिश काय करायचे, आपल्याला दडपून ठेवण्यासाठी, म्हणजे त्यांना न्याय द्यायचा होता का भारतीयांना, तर बिलकुल नाही, त्यांना फक्त दडपून ठेवायचं होतं. मग स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांना न्यायाऐवजी शिक्षा देण्याकडे त्या ब्रिटिशांचा कल होता. याशिवाय अनेक कलमांचा सद्यस्थितीत उपयोग होत नव्हता. त्यामुळे भाजपकडे पूर्ण बहुमत असताना 2020 मध्ये सरकारने हे कायदे बदलण्याबाबत प्रक्रिया सुरू केली व अगदीच 2023 मध्ये त्यांची प्रक्रिया पूर्ण त्यांनी पार पाडली व 2024 मध्ये त्यांची अंमलबजावणी केली. मग यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय येतो किंवा अगदी राज्यसेवा वगैरे प्रश्न काय विचारेल, तर हा प्रश्न आहे. पहा, डॉक्टर रणवीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली फौजदारी कायदा सुधारणा समिती स्थापन करण्यात आली होती. परीक्षेला प्रश्न येईल की ही समिती कोणती आहे किंवा कशा संदर्भात आहे. प्राध्यापक डॉक्टर रणवीर सिंग यांची समिती कशा संदर्भात होती, तर फौजदारी कायदे सुधारणा समितीबद्दल यांची नियुक्ती करण्यात आलेली होती किंवा त्यांची समिती होती. हा पॉईंट प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर या संहितेमध्ये नेमके बदल काय करण्यात आलेले आहेत आता इथे देण्यात आलेलं आहे. तरी पण मोटामोटी जर सांगायचं झालं तर यामध्ये पहा, जे न्यायालय आहे, न्यायालयाला खटला आणि न्याय देण्यासाठी पहा इथे काय दिलेली आहे, लिमिट लावून देण्यात आलेली आहे. म्हणजे काय, टाईम लिमिट वगैरे इथं देण्यात आलेली आहे, टाईम लिमिट आहे. त्यानंतर अगदी हा झाला पॉझिटिव्ह गोष्ट किंवा ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर निगेटिव्ह काय आहे, पूर्वी पहा एखाद्याला पोलीस कस्टडी फक्त 15 दिवसांची मिळायची, तर आता इथे 60 ते 90 दिवसांची पोलीस कस्टडी मिळणार आहे. किंवा तुम्ही अरविंद केजरीवाल यांची नुकतीच जर न्यूज पाहिली असाल तर त्यांना काय CBIने अरेस्ट केलं व CBIने कुठं DM कडे वगैरे त्यांना हजर केलं. ओके, जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वगैरे असतात त्यांच्याकडे त्यांना हजर केलं, बरोबर. मग त्यांनी काय यांना 15 दिवसाचीच कस्टडी वगैरे सुनावली अरविंद केजरीवाल यांना. पण आता तसं होणार नाही आहे. आता किती पोलीस कस्टडी, पूर्वी जी 15 दिवसाची होती ना ती आता 60 ते 90 दिवसांची मिनिमम पोलीस कस्टडी असणार आहे. त्यामुळे पहा, हे पोलिसांना जास्तच काय पॉवर देत आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता बेसिकली. त्यानंतर पहा, महिला आणि बालके यांच्या नावावर काय नवीन एक प्रकरण इथं देण्यात आलेलं आहे भारतीय न्याय संहितेमध्ये. ओके, मग आता यामध्ये काय असेल, म्हणजे महिला आणि बालकांसाठी काय असेल मग यामध्ये, तर अगदीच पहा इथे जे वुमन इन्स्पेक्टर वगैरे असेल ना त्यांच्या मार्फतच गुन्ह्यांची नोंद वगैरे केली जाईल. किंवा एखादी व्हिक्टीम असेल तर त्यांच्या पॅरेंट्ससमोर वगैरे तशा पद्धतीने तिथं काय वुमन इन्स्पेक्टर वगैरे जबाब वगैरे त्यांचा नोंदवतील. अशा पद्धतीने काही त्यामध्ये काय देण्यात आलेले आहेत, तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये जास्त डीपली पण जाऊ नका, कारण आपल्याला वकील व्हायचं नाही आहे, फक्त
जनरली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की बाबा या नेमकं कायद्यांमध्ये काय काय गोष्टी आहेत. त्यासोबतच पहा, पहिल्यांदाच दहशतवादाची डेफिनेशन करण्यात आलेली आहे व याच्यापूर्वी पण म्हटलेलं होतं ही डेफिनेशन कुठली आहे तर UAPA कायद्यामध्ये जे देण्यात डेफिनेशन आलेली होती ना त्यालाच यांनी पुढे कंटिन्यू केलेलं आहे. त्यासोबतच पहा, झुंडबळी, संघटित गुन्हेगारी, त्यानंतर वंशजात व सामाजिक शत्रुत्वातून केले जाणारे गुन्हे याचाही स्पष्ट उल्लेख इथं केलेला आहे व त्याला डायरेक्टली काय सजा वगैरे तिथं सुनावण्यात येणार आहे. त्यानंतर पहा नवे काय, यामध्ये आणखी नवे काय आहे तर जे तर थोडंसं जर पाहिलं आपण तर पहा, कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यास मदत करणाऱ्या जे परदेशात वास्तव्य असले, म्हणजे एखादा व्यक्ती परदेशात असून जर भारतामध्ये गुन्हा वगैरे घडवून आणत असेल तर याच्यापूर्वी ना तर त्याला कायद्यानुसार शिक्षा वगैरे व्हायची नाही. का तसं म्हणतोय मी तर पहा, ब्रिटिशांनी हे केलेले कायदे होते व ब्रिटिशर्स दुसऱ्या देशातून होते व दुसऱ्या देशातून जर भारतामध्ये जर कोणी काही केलं ना तर त्यांना पूर्वी अटक व्हायची नाही. पण आता तसं होऊ शकणार नाही. तर आता ही अटक वगैरे किंवा त्याला गुन्हेगार वगैरे तिथं ठरवलं जाऊ शकेल. ओके, म्हणजे तो पण कायद्याचा कसाटात आता येणार आहे. त्यानंतर गुन्हे तपासाला घालण्यात आलेली कालमर्यादा हे या नव्या संहितेचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे पहा, गुन्हा तपास आता भीमा कोरेगाव प्रकरण घ्या, त्यामध्ये गुन्हा तपास आणखी झालेलाच नाही आहे किंवा त्यामध्ये ट्रायल तर झालंच नाही आहे. ओके, मग यासाठी पहा या कायद्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीची एक तरतूद म्हणजे काय तर इथं लिमिट टाकून देण्यात आलेले आहे पोलिसांना पण की बाबा तुम्हाला जर एखादी केस वगैरे जर आलेली असेल तर त्या लिमिटेड टाईम पिरियडमध्येच तुम्हाला काय करायचं आहे त्या केसचं संपूर्ण शहानिशा किंवा त्याची झाडाझडती वगैरे घ्यायची आहे असं इथं देण्यात आलेलं नवीन कायद्यानुसार. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव आणण्यासाठी आत्महत्येचा जर प्रयत्न केल्यास तो आता गुन्हा ठरणार आहे. जसं मंत्रालयात त्याच्यापूर्वी व्हायचं ना, मग त्यांनी जाळी वगैरे तिथं बसवली, मग तसे जे प्रकरण वगैरे असतील जर कोणी तशा पद्धतीने काही कृत्य वगैरे जर केलं तर त्याच्या विरोधात काय आता गुन्हा ठरणार आहे असं नवीन कायद्यानुसार आलेलं आहे. आय होप तुम्हाला जे गरजेच्या गोष्टी होत्या त्या योग्यरित्या समजलेल्या असतील. आणखीन जर काही यामध्ये डीपली वगैरे जर जायचं असेल तर इथं लिंक दिलेली आहे, तुम्ही हे नक्कीच वाचून घेऊ शकता. लोकसत्ता.com त्यामधील एक्सप्लेंडरची जी सिरीज आहे त्यामध्ये हे सर्व काही तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आजचं द हिंदू पहा, न्यू क्रिमिनल लॉज इन फोर्स CRPC IPC ॲप्लिकेबल ओनली फॉर ओल्ड केसेस. ओके, म्हणजे अगदीच काल रात्री 12पर्यंत जर एखाद्याच्या हातून गुन्हा घडलेला असेल किंवा त्याने गुन्हा जर केलेला असेल तर त्याला कोणत्या शिक्षेनुसार सजा दिली जाईल तर अगदीच IPC नुसारच सजा वगैरे तिथं सुनावली जाईल. पण 12 नंतर म्हणजे 00 पासून जर कोणाच्या हातून गुन्हा वगैरे जर झालेला असेल ना तर त्याला कशामध्ये गणलं जाईल तर अगदीच भारतीय न्यायसंहितानुसार त्याला शिक्षा वगैरे ठोठावली जाईल असं हे पहिली न्यूज इथं सांगण्यात आलेली आहे. मग पहा, याच्यापूर्वी ना आपण डबल जिओपार्डी, ओके, हे डबल जिओपार्डी आपण आर्टिकल कितीमध्ये शिकतो मला ते तुम्ही नक्की सांगायचं आहे. ओके, प्लीज आर्टिकल मला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा एकदा. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा, क्रिमिनल जे जजमेंट वगैरे असेल ना त्यामध्ये 45 दिवसामध्ये जजमेंट वगैरे येणं गरजेचं आहे असं इथं देण्यात आलेलं आहे. जे मी तुम्हाला सांगितलं ना तिथं टाईम लिमिट वगैरे देण्यात आलेली आहे ते इथं ऑलरेडी दिलेलं आहे व आपण ते पाहिलेलं पण आहे. किंवा जर एखाद्या वेळेस पहा ऑनलाईन रजिस्टर, पूर्वी पहा FIR जी होती ना ती पूर्वी फक्त ऑफलाईन पद्धतीची होती, ती आता ऑनलाईन पद्धतीची पण आलेली आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजे मोबाईलवरचे पूर्वीचे व्हिडिओ ना म्हणजे पूर्वी ना जे व्हिडिओ वगैरे मोबाईलवरची घेतलेले जातात पहा, आता अगदीच काही पण गुन्हा वगैरे जर होत असेल तर आपण काय आता सध्याला CCTV मोबाईलवरती ते व्हिडिओ वगैरे जे आहेत ते पूर्वी ग्राह्य वगैरे धरले जात नव्हते. पण आता त्यांना पण तिथं काय देण्यात आलेली आहे वेटेज वगैरे दिलं जाणार आहे साक्ष संहितेनुसार की बाबा जर तुम्हाला तुमच्याजवळ रेकॉर्डिंग वगैरे जर असेल एखाद्या गुन्ह्याची तर तिथं काय तुम्हाला अगदीच सर्वोच्च न्यायालयात ते पुरावा म्हणून वगैरे तिथं यूज करता येईल. त्यानंतर 45 दिवस तिथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर मॉब लिचिंगच्या घटना वगैरे जर कुठं घडलेल्या असतील तर त्याला पण शिक्षा वगैरे तिथं दिली जाऊ शकेल. त्यानंतर अगदीच गँगरेप ऑफ मॅनर वगैरे जर झालेलं असेल तर तिथं डेथ सेंटेन्स किंवा लाईफ इम्प्रिझनमेंटची सजा वगैरे सुनावली जाणार आहे. ओके, अशा पद्धतीने यासोबतच पहा, सेडिशन हा एक मोठा मुद्दा आहे. सेडिशनला त्यांनी डेफिनेशनमधून तर रद्द केलेला आहे तरी देखील तशाच पद्धतीने दुसरं कलम भारतीय न्यायसंहितेमध्ये त्यांनी टाकण्यात आलेला आहे. ओके, तर ह्या 2-4 गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता यावरून किंवा सेडिशनवरून आपल्याला एक लक्षात येतं की लोकमान्य टिळक यांना अटक केव्हा झाली होती ते तुम्ही मला नक्की सांगू शकता व त्यांना कोणत्या तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं. बरं, मी तुरुंग सांगेन, मंडालेचं तुरुंग होतं. काळ्या पाण्याची त्यांना शिक्षा झाली होती. कशासाठी तर सेडिशन याबद्दल. आता तुम्ही मला काय सांगायचं आहे तर त्यांचं इसवी सन सांगायचं आहे. ओके, इयर कितवी होतं त्यामध्ये त्यांना अटक वगैरे झाली होती हे तुम्ही मला नक्की सांगू शकता. सेडिशनवरून हा प्रश्न येऊ शकतो. ओके, कमेंट सेक्शन तुमची वाट बघत आहे. त्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी काही न्यूज गरजेची नाही आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये तेच देण्यात आलेलं आहे पहा की यावेळेस खूपच म्हणजे
सध्याला पैसे नसताना अशा पद्धतीच्या गोष्टी वगैरे अनाऊन्स झालेल्या आहेत असं सगळीकडे त्याबद्दल बोलण्यात येत आहे, पण आपण ते आत्ताच क्लिअर केलं त्यामुळे मी स्किप करत आहे. पुढे चला, आजचे एडिटोरियल पण तेवढेसे काही महत्त्वाचे नाहीत, स्किप करू शकता. त्यानंतर हायर एज्युकेशनबद्दल हा लेख आलेला आहे व मी हा लेख पण वाचला. पण पहा, यामध्ये लेखकांनी काय दिलेलं आहे तर नेट संदर्भात दिलेलं आहे. याच्यापूर्वी ना 2017पर्यंत आपल्याकडे काय व्हायचं, JNU असू द्या, दिल्ली युनिव्हर्सिटी असू द्या किंवा अगदी जामिया इस्लामिया युनिव्हर्सिटी वगैरे ज्या असतील ना, त्या स्वतंत्र काय पेट एक्झाम घ्यायच्या. ओके, व अगदीच नुकतंच जे आपली बामू युनिव्हर्सिटी आहे त्यांनी पण पेट एक्झाम वगैरे घेत आहेत. ओके, मग पूर्वी व्हायचं काय पहा, PhD एंट्रन्स टेस्ट म्हणून टेस्ट म्हणून स्वतःच जी युनिव्हर्सिटी आहेत ते स्वतःच काय टेस्ट वगैरे घ्यायच्या व त्यामध्ये पहा हार्डली डिस्क्रिपन्सी वगैरे व्हायची की म्हणजे पेपर वगैरे फुटीचे प्रकरणं हार्डली व्हायचे. ओके, पण 2017मध्ये नेट आली व नेट आल्यानंतर पहा हे जे पेट एक्झाम वगैरे आहेत ते सर्व कॅन्सल झाल्या व पेट एक्झाम कॅन्सल झाल्या व नेटनुसारच PhDसाठी वगैरे विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जाऊ लागलं. मग पहा, नुकताच झालेला 18 जूनला झालेला नेटचा पेपर वगैरे फुटला. मग त्याबद्दल लेखक म्हणत आहेत की पूर्वी JNU किंवा जे दुसऱ्या युनिव्हर्सिटीज होत्या ते पेट एक्झाम चांगल्या पद्धतीने वगैरे कंडक्ट करायच्या, बरोबर. मग पहा, त्या जर चांगल्या पद्धतीने एक्झाम कंडक्ट करत होत्या तर नेटची वगैरे आवश्यकता का पडली यांना. ओके, मग आज देखील हाच प्रश्न आहे किंवा तुम्हाला माहिती असेल की आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील ना डेट आलेले आहेत नेट एक्झामबद्दल व त्या आता परत एकदा ऑनलाईन बेस्ड गेलेल्या आहेत. म्हणजे पहा, लास्ट इयरला ना सर्व एक्झाम ऑनलाईन व्हायच्या नेटच्या वगैरे, CET नेट असू द्या किंवा आपली UGC नेट असू द्या. ओके, मग त्यापूर्वी ऑनलाईन व्हायच्या, मग यावेळेस त्यांनी काय केलं, ऑफलाईन कंडक्ट केलं व एकाच दिवसात सर्व परीक्षा त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये पेपर फुटला व परत यांनी काय केलं आहे, आता परत एकदा ऑनलाईन मोडवरती गेलेले आहेत. यामुळे हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये इथं ताशेरे वगैरे ओढले जात आहेत किंवा जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे यांची जी स्थापना झाली 2017-18मध्ये, त्याच्यानंतर जी नेट वगैरे आली यामध्ये किती डिस्क्रिपन्सी वगैरे झाली हे आपल्याला हे आपल्याला परत माहिती नाही आहे, असंच इथं लेखकांचं बेसिकली म्हणणं येत आहे. ओके, त्यामुळे पहा, आता NTA बद्दलच्या ज्या समिती वगैरे आहेत त्या तर बसलेल्याच आहेत. मग आता पुढे वे अहेड कसा असेल हे आपल्याला पाहणं नक्कीच गरजेचं आहे, असं आपण इथं बेसिकली या लेखमधून म्हणू शकतो. पण पहा, MPSC आणि UPSCसाठी हे काही गरजेचं नाही, त्यामुळे मी याला स्किप केलेलं आहे. त्यानंतर पुढे या टेक्स्ट आणि कंटेक्स्टमध्ये तमिळनाडूबद्दल बोलण्यात आलेलं आहे, स्किप करा. त्यानंतर येतं शुल्ड एज्युकेशन बी बॉट बॅक टू द स्टेट लिस्ट. ओके, आपल्याकडे आता पहा सातव्या अनुसूचीनुसार राज्यसूची, त्यानंतर केंद्रसूची अशा पद्धतीने सूच्या वगैरे पडतात. मग त्यामध्ये पहा, शिक्षण हे जे क्षेत्र आहे ना ते पूर्वी राज्यसूचीमध्ये होतं. शिक्षण हे पूर्वी राज्यसूचीमध्ये होतं, पण ज्यावेळेस इमर्जन्सी चालू होती त्या इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधी यांनी काय केलं पहा, स्वर्णसिंह समिती बसवली. 1976ची आहे, हे लक्षात ठेवा. व हीच समिती आहे, त्यांनी काय केलेलं आहे, आपले 51A ज्यावेळेस आपण कर्तव्य शिकू आपण त्यावेळेस ही समिती कामाची आहे असेल. तर पहा, इंदिरा गांधी यांनी काही अमेंडमेंट करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये 42वी जी घटनादुरुस्ती आहे तिला मुख्यरित्या करण्यासाठी त्यांनी स्वर्णसिंह समिती बसवली व त्या स्वर्णसिंह समितीने पण काही रिकमेंडेशन दिले व त्यानुसार एक शिक्षण होतं. शिक्षण त्यांनी काय म्हटलं पहा, की तुम्ही राज्यसूचीतलं काढून कुठे टाका, तर कॉन्करंट लिस्टमध्ये टाकायला हवं असं त्यांनी म्हटलं. ओके, मग अगदी त्याचनुसार पहा 42वी घटनादुरुस्ती झाली व 1976ला व त्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षण हे क्षेत्र जे आहे ते राज्यसूचीमधून काढून कुठं कॉन्करंट लिस्टमध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे पहा, एज्युकेशन पॉलिसी वगैरे सध्याला आलेली आहे. 2020मध्ये जी पॉलिसी आली आपल्याकडे, मग त्याचं कारण तेच आहे की कॉन्करंट लिस्टमध्ये सध्याला काय आहे, शिक्षण हे विषय आहे. पण याला परत एकदा आपल्याला न्यावं लागेल का, राज्यसूचीकडेच नेलं तर बेटर असेल का, हा इथे काय प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर पहा, नीट UG एक्झाम परत एकदा तेच आलेलं आहे जे आपण आत्ताच बजेटच्या सेशनबद्दल वगैरे बोलत होतो, आता परत इथं पण त्याबद्दलच थोडंफार बोलण्यात आलेलं आहे. मग पहा, होतंय काय, तर कॉन्करंट लिस्ट असल्यामुळे एकीकडे सेंट्रल गव्हर्नमेंट पण चांगल्या पद्धतीने लक्ष देत नाही आहे किंवा राज्य सरकार पण कॉन्करंट लिस्टमध्ये शिक्षण असल्यानं त्यांना पण थोडंसं जास्त लक्ष देत नाही आहेत. आत्ताच तुम्ही पाहिलात ना, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे बजेट आलं त्या बजेटमध्ये एज्युकेशन सेक्टरवरती वगैरे जास्त फोकस करण्यात आलं का, बिलकुलच नाही. किंवा इंडस्ट्रीयल सेक्टरवरती बिलकुलच नाही. मग प्रॉब्लेमच ते होत आहे कॉन्करंट लिस्टमध्ये असल्यामुळे. आता पहा, हे इथं आहे, इकडून राज्य सरकार आहे व इकडून कोण आहे, केंद्र सरकार आहे. केंद्र सरकारला काय वाटत आहे की राज्य सरकार शिक्षणावरती खर्च करेल व राज्य सरकारला काय वाटत आहे की केंद्र सरकार शिक्षणावरती खर्च कराल. पण दोघं पण एकूण एकाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आहेत किंवा हा खर्च करेल व हा खर्च करेल, यामुळे दोघं पण जास्त खर्च करत नाही आहेत. ही इथं बेसिकली जास्त समस्या आहे असं इथं लेखकाचं म्हणणं आहे. यामुळेच काय आपला शिक्षणाला कुठं परत एकदा राज्यसूचीमध्ये टाकायला हवं असं इथं लेखक म्हणत आहेत. ओके, व यासाठी त्यांनी काय दिले आहेत पहा, 1935चा जो कायदा आहे
त्या कायद्यानुसार शिक्षण हे क्षेत्र कुठं टाकण्यात आलेलं होतं, तर प्रोव्हिजनल लिस्टमध्ये होतं, किंवा जे स्टेट होते ना त्यावेळेसचे प्रोव्हिन्शियल जे स्टेट्स वगैरे होते त्यांच्याकडे हे देण्यात आलेलं होतं सब्जेक्ट, काय म्हणतो, शिक्षण हे जे सब्जेक्ट होतं ना, शिक्षण हा जो विषय होता ना तो कोणाच्या अखत्यारीत येत होता 1935च्या कायद्यानुसार, तर राज्याकडेच होता. केंद्राकडे फक्त डिफेन्स सेक्टर वगैरे तशा पद्धतीनेच महत्त्वाचे विभाग वगैरे तिथे होते. शिक्षणावरती खर्च वगैरे पूर्वी पण राज्य सरकार करत होतं. पण इंदिरा गांधी यांनी 1976मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून त्याला कॉन्करंटमध्ये टाकलं व अगदीच तेव्हापासून शिक्षणावरती जे बजेट वगैरे होत आहे अलोकेशन ते कमी होत आहे असं इथं लेखक वगैरे आरोप करत आहेत. ओके, इथं बजेटमध्ये जी हे आहे टक्केवारी पण देण्यात आलेली आहे, तुम्ही शक्य झालं तर ती वाचून घेऊ शकता. व पहा 44वी घटना दुरुस्ती जेव्हा झाली ना त्यावेळेस प्रयत्न देखील करण्यात आलेला होता शिक्षणाला परत एकदा राज्यसूचीमध्ये टाकण्यासाठी, पण तो विषय लोकसभेमध्ये पास तर झाला पण राज्यसभेमध्ये तो पास होऊ शकला नाही. त्यामुळे शिक्षण हे कॉन्करंट लिस्टमध्येच आहे आज घडीला, तो राज्यसूचीमध्ये जाऊ शकला नाही. मग परत एकदा त्याला जायला हवं आहे का, तर आज घडीला आपण तिथं बेसिकली यस म्हणू शकतो. व जे मी सांगितलं ना तुम्हाला 2-3 पॉईंट त्यानुसार तुम्ही हे प्रूव्ह पण करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबूयात. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.